मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अगदी मार्केट सारखा बर्थडे केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। आज मी तुम्हाला अगदी सिंपल असा पाइनएपल केक बनवून दाखवणार आहे आणि त्यावर आयसिंग कसं करायचं, डेकोरेशन कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूया आजची आपली पाइनएपल बर्थडे केकची रेसिपी। सर्वात आधी आपण केकचा बेस बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी केकचे प्रीमिक्स वापरणार आहे। हे व्हॅनिला केक प्रीमिक्स आहे जे बाजारामध्ये इझिली अवेलेबल असते। इथे मी 2 कप प्रीमिक्स घेतलेले आहे। इथे मी मेजरमेंटसाठी अशा प्रकारच्या मेजरमेंट कप्सचा वापर केलेला आहे। केक बनवताना नेहमी अशा प्रकारचे मेजरिंग कप्स किंवा स्पूनचा वापर केला पाहिजे म्हणजे केक फसत नाही। त्याचबरोबर मी इथे 1 कप पाणी घेतलेले आहे, पण सगळे पाणी आपल्याला लागणार नाहीये। जेवढे पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला केक बनवताना सांगणार आहे। त्याचबरोबर मी इथे 2 चमचे ऑइल घेतलेले आहे। 1 कप प्रीमिक्ससाठी 1 चमचा ऑइल आपल्याला नेहमी वापरायचं आहे। मी इथे अशा प्रकारे केकचे भांडेही तयार करून घेतलेले आहे। अशा प्रकारे केकच्या भांड्याला मी पूर्णपणे बटर लावलेले आहे। तळाला मी सर्कल शेपचा बटर पेपर घातलेला आहे आणि त्यालाही मी पुन्हा बटर लावून घेतलेले आहे। तुम्हाला हवे असेल तर भांड्याच्या साइडलाही तुम्ही बटर पेपर लावून घेऊ शकता। बटर पेपर लावल्यामुळे केक इझिली अनमोल्ड होतो। आता हा केक मी कुकर मध्ये बनवणार आहे। त्यासाठी मी इथे नेहमीप्रमाणे कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेले आहे आणि कुकर आपण बारीक गॅसवर प्रीहीट करायला ठेवलेला आहे। आता आपण केकचे बॅटर बनवणार आहोत। त्यासाठी मी एका भांड्यावर चाळणी ठेवून घेतली आहे। सुरुवातीला केकचे प्रीमिक्स आपल्याला चाळून घ्यायचे आहे। बाजारामध्ये केकच्या प्रीमिक्सचे वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल असतात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चॉकलेट, व्हॅनिला किंवा रेड वेल्वेट प्रीमिक्सही यूज करू शकता। केकचे प्रीमिक्स वापरले तर आपल्याला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे काहीच घालण्याची गरज नसते। आता आपल्याला थोडे थोडे पाणी घालून केकचे एकसारखे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। केकचे बॅटर बनवताना आपल्याला नेहमी मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि बॅटर व्यवस्थित मिक्स झाले की आपल्याला यात ऑइल घालून घ्यायचे आहे। 2 चमचे ऑइल आपण यात घालायचे आहे। ऑइल घालायला अजिबात विसरायचं नाहीये। आणि इथे आपले केकचे बॅटर तयार झालेले आहे। छान फ्लोइंग कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता 1 कप पैकी पाव कप पाणी फक्त उरलेले आहे। पाऊण कप पाणी आपण यूज केलेले आहे। आता आपले केकचे बॅटर तयार आहे, ते आपण आता केकच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकताय की बॅटरचे छान रिबन्स पडत आहेत, म्हणजे आपले बॅटर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचे झालेले आहे। असेच बॅटर आपल्याला हवे आहे। आता आपल्याला हे केकचे भांडे 2-3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे आहे, ज्यामुळे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। आपला कुकरही इथे प्रीहीट झालेला आहे। आता आपण केकचे भांडे कुकरमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि साधारण 30 मिनिटांसाठी हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। 30 मिनिटे झालेली आहे। आपण चेक करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपला केक खूप फुलून आलेला आहे। टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करणार आहोत। टूथपिक एकदम क्लिअर आलेली आहे, म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे। आता हा केक आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। केक पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण तो अनमोल्ड करून घेणार आहोत आणि खूप इझिली हा केक अनमोल्ड झालेला आहे। आता हा केक आपल्याला 3 लेयर्स मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपण केकचे 3 लेयर्स तयार केलेले आहेत। आता केकच्या डेकोरेशनसाठी किंवा आयसिंगसाठी मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे। आता ही क्रीम आपल्याला इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या साहाय्याने छान फेटून घ्यायची आहे। क्रीम फेटण्यासाठी शक्यतो इलेक्ट्रिक ब्लेंडरचाच वापर करायचा आहे। जर आपण हाताने ती क्रीम फेटली तर त्याला खूप वेळ लागतो। जशी क्रीम आपण फेटू तशी ती एकदम फ्लफी होते, हलकी होत जाते आणि इथे आपली क्रीम परफेक्ट फेटून झाली आहे। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे उचलतीये तर क्रीम खाली पडत नाहीये। अशा प्रकारचा आयसिंग कोन मी वापरणार आहे आणि यामध्ये मी स्टारचे नोझल घालून घेणार आहे। वेगवेगळ्या शेपचे आयसिंग नोझल्स बाजारामध्ये अवेलेबल असतात। आता आपल्याला या आयसिंग बॅग मध्ये आपली फेटलेली क्रीम घालून घ्यायची आहे आणि दुसऱ्या आयसिंग कोन मध्ये आपण पाइनएपल केक बनवणार आहोत, म्हणून मी अशा प्रकारे पाइनएपलचं स्क्वॅश भरून घेतलेला आहे। त्याचबरोबर पाण्यामध्ये मी 1 चमचा पाइनएपल स्क्वॅश घालून अशा प्रकारे शुगर सिरप तयार करून घेतले आहे। केकला आयसिंग करण्यासाठी मी इथे रोलर घेतलेला आहे, त्यावर मी अशा प्रकारे केकचा बेस ठेवलेला आहे। त्यावर मी थोडीशी क्रीम घालून घेतलेली आहे
आणि आता आपल्याला जो शेवटचा लेयर आहे तो यावर ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही साईडचा ब्राऊन झालेला भाग कट करून घेऊ शकता किंवा तसंच ठेवलात तरी चालेल. यावर आपण पायनॅपल स्क्वॅश घातलेले जे शुगर सिरप तयार केले होते ते घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला फेटलेला क्रीमचा लेयर घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने तो लेयर आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला पायनॅपलचा स्क्वॅश घालून घ्यायचा आहे. स्पॅच्युलाच्या साहाय्याने प्लेन करून घ्यायचा आहे. मग आपल्याला केकचा दुसरा लेयर ठेवून घ्यायचा आहे आणि तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा रिपीट करायची आहे. केकचे तीनही लेयर्स आपण इथे घालून घेतले आहेत आणि वरती मी पूर्णपणे क्रीमचा लेयर व्यवस्थित घातलेला आहे, कारण वरचा लेयर आपल्याला प्लेन हवा आहे म्हणून कुठेही गॅप ठेवायची नाहीये. आता आपण साईडलाही क्रीम पूर्णपणे लावून घ्यायची आहे आणि आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला हा लेयर व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपल्याला स्पॅच्युलाची क्रीम काढून तो परत क्लीन करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हा केक व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे. आणि इथे आपण आपला केक व्यवस्थित प्लेन करून घेतलेला आहे. आता बाजारामध्ये अशा प्रकारचे झिगझॅग शेपचे ट्रायंगल्स अवेलेबल असतात. याच्या साहाय्याने आपण केकला लाईन्सचे डिझाईन करून घेणार आहोत. जर तुम्हाला केक प्लेनच हवा असेल तर ही स्टेप स्किप केली तरी चालेल. अगदी हलक्या हाताने आपण फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे केकवर लाईन्स तयार होतील. आता पुढची स्टेप आपल्याला या केकवर पायनॅपल स्क्वॅश घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे स्क्वॅश केकला पूर्ण बाजूंनी लावून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे स्टार नोझल वापरून आपण यावर फ्लावर्सची डिझाईन तयार करून घेणार आहोत. मी अगदी तुम्हाला सिंपल डिझाईन सांगत आहे. तुम्हाला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नोझल्स अवेलेबल असतात, ते वापरून आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही डिझाईन केकवर तयार करू शकता. आणखी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केक डेकोरेट करू शकता. इथे मी फ्लावर्सवर चेरीज ठेवून घेते आहे. त्याचबरोबर केकच्या मध्ये मी सिल्वर एडिबल बॉल्स घालून घेणार आहे. केकचे बरेचसे डेकोरेटिव्ह मटेरियल बाजारामध्ये अवेलेबल असतात, ते यूज करून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केकवर डिझाईन्स करू शकता. आणि आपला परफेक्ट असा पायनॅपल बर्थडे केक इथे तयार झालेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने बर्थडे केक घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा केक कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.